ब्रह्मकमळ खरंच हा प्लांट खूप खास आहे. काही प्लांट आहे ना खूप असे खास असतात, खूप असे धार्मिक महत्त्वसुद्धा असते. खरं तर ब्रह्मकमळ हे याचं नाव नाही आहे मुळात, याचं नाव खूप वेगळं आहे. पण हे ब्रह्मकमळ म्हणून ओळखले जाते आणि खूप सुंदर खरंच याची फुलंसुद्धा असतात, कारण ते रात्रीच उमलतात आणि खूप सुंदर ते दिसतात सुद्धा. म्हणून हे प्लांट खूप जरा वेगळंच आणि खास होतं. पण माझ्याकडे हे प्लांट नव्हतं आणि मागच्या वर्षी काय झालं, मनात होतं फक्त आता ब्रह्मकमळच बाकी आहे. कारण असं करता करता आहे ना बागेमध्ये बरीच बघा आता लावण्याची पद्धत पहिले दाखवते, मग माझी बडबड करते. बघा आता हे 3 पानं मी तोडून घेतले. पानं आहे ना थोडे मोठे म्हणजे जुने झालेले पानं तोडा आणि रेतीमध्ये असे तुम्ही दाबून ठेवा. काही दिवसात तुम्हाला आहे ना हे प्लांट एका ठिकाणी शेडमध्ये ठेवून द्या आणि नेहमी नेहमी हे प्लांट काढून बघू नका. आणि जेव्हा याला नवीन तुम्हाला कोंब यायला लागतील, पानं यायला लागतील, खूप सोपं आहे लावणं. जेव्हा माझ्याकडे हे प्लांट नव्हतं ना, तर मी माझ्या मनात होतं माझ्याकडे ब्रह्मकमळ नाही आहे आणि एका ताईकडे जेव्हा गेली नर्सरीमध्ये, त्यांच्याकडे असंच कुठून तरी आलेलं होतं ते झाड आणि त्या म्हटल्या तुम्हाला पाहिजे असेल तर याचं एक पान घेऊन घ्या. तर मी बघा एक छोटंसं पान आणलं होतं, त्याच्यापासून माझ्याकडे झाडं बघा किती तयार झाले. हे आहे ना, हे आपलं एक झाड तयार झालेलं आहे बघा. खूप सुंदर झालेलं आहे. मग काही दिवसांनी मी दुसरं पान लावलेलं आहे बघा. दुसऱ्या कुंडीत आपले 2 झाडं तयार झालेले आहे. हे पण तयार झालेलं आहे आणि बघा दुसरं शेजारीसुद्धा तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने हे झाडं लावणं खूप सोपं आहे आणि खूप सुंदर अशी फुलं असतात. कारण काही फुलं तुम्हाला सांगितले तसे बघा असं पान जरी लावलं ना, तरी बघा याला असे मुळे यायला लागतात आणि हळूहळू त्याचे ग्रो व्हायला लागतात. खूप सोपं आहे. रेतीमध्ये सुद्धा लावू शकतो. ह्या मातीमध्ये मी रेती आणि मातीचं मिश्रण करून असे हे रोपं तयार झाल्यावर लावली होती. जे झाडं खूप आपल्याला असं वाटतं ना बागेमध्ये नाही आहे, ते निसर्ग म्हणा का काही म्हणा अशी एक शक्ती आहे आणि ते हळूहळू आपल्या बागेमध्ये येत राहतात. आणि तसंच माझं ब्रह्मकमळबद्दल झालेलं होतं. आणि थोडंसं या पानांना पाणी देऊन एका सावलीच्या ठिकाणी ठेवून देते, कारण मला आता याची गरज नाही, मी कोणाला देईल हे तयार झाले तर. पण तुम्हाला दाखवायचं होतं, तुम्हाला कुठेही ब्रह्मकमळचे असे पानं मिळेल ना, तर ते नक्की आणून लावू शकता तुम्ही. बघा आता याला फुलंसुद्धा असेच येतात की पानावरच फुल येते साईडला कडी येऊन. माझ्याकडे अजून फूल आलेलं नाही आहे, कारण हे प्लांट खूप जास्त मोठा झालेला नाही. मला वाटते मागच्या वर्षी मी बहुतेक उन्हाळ्याच्या टाईमलाच आणलेलं होतं. कधी कधी लक्षातसुद्धा राहत नाही. आणि बघा असे रोपे तयार झालेले आहे. पण लवकरच याला आपल्या एका वर्षातच याला फुलं येतील. एका पानाला साईडनं दिसते आहे काहीतरी येत आहे, ते कळी आहे का पान आहे नवीन ते मात्र मला कळलं नाही अजून. आलं तर तुम्हाला नक्कीच सांगेल. आणि अशा सोप्या पद्धतीने तुम्ही पण तुमच्या बागेमध्ये ब्रह्मकमळ लावू शकता आणि माझे अनुभव मला तुम्हाला सांगायलासुद्धा आवडते. आणि बघा असंच होत राहते, नवीन प्लांट हळूहळू येत राहतात बाजारात आणि आपल्याला असं वाटते आपल्याकडे हे प्लांट नाही आहे. आणि हे प्लांट खूप जुनं होतं आणि मला बऱ्याच जणी म्हणे आमच्याकडे होतं तुम्हाला दिलं असतं. पण मला काही एवढं लावायचं मी मनावर घेतलं नव्हतं, पण अचानक मला मिळालं. आणि बघा किती चमक याच्या पानामध्ये आहे आणि खूप सुंदर पानं असतात, फुलं असतात. या फुलांची पूजासुद्धा केली जाते. तसं प्रत्येक झाडाची जरी पूजा करायला लावली ना, मला आवडेल निसर्गाची. आणि बघा अशा पद्धतीने इथे दिसते तुम्हाला साईडला. हे आता कळी आहे का पान आहे हे मात्र काही दिवसात कळेल. आणि हे नेहमी नेहमी अशी खोलून पाहू नका, जसं मी आता बघितलं, कारण माझ्याकडे झाडं असल्यामुळे मी असं उगाच बघितलेलं होतं. आणि त्याच्यासोबत बघा आपल्या बागेमध्ये अडेनियमला भरपूर फुलं येत आहे. हे रिपोर्टिंगचा व्हिडिओ मी टाकलेला होता. खूप सुंदर सुंदर फुलं येत आहे आणि हे बघा एकाच ठिकाणी इतके सुंदर असे गुच्छ आल्यानं बघा, पाणी एकही नाही पण फुलं खूप सुंदर दिसत आहे. कसा वाटलं आजची माहिती नक्की सांगा आणि आवडत असेल एक लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.